नमस्कार मित्रांनो, माझं नाव चंदू गोईन, आंबा बागायतदार देवघर. मी आपल्याला आता माहिती देतो आहे की सरकारने जी आता आमची क्रूर चेष्टा केली आहे. थोडक्यात म्हणजे सरकारने आंबा आणि काजू बागायतदारांसाठी जी काही मदत जाहीर केली, म्हणजे आता कोकणामध्ये आमच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात, तर सरकारने आम्हाला आधी मदत का द्यावी त्या संदर्भात मी आपल्याला सांगतो की आम्ही जे आंबा काजू बागायतदार शेतकरी आहोत, हे टॅक्सेबल फार्मर आहोत. म्हणजे गव्हर्नमेंटला आमच्या माध्यमातून कर जातो. तो कशा स्वरूपात जातो हे थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. आता सरासरी आमच्या कोकणातील जो 100-150 आंब्याचा छोटा फार्मर आहे, तर तो एका वर्षाकाठी किमान 2.5 ते 3 लाखाची रासायनिक खते म्हणा, कीटकनाशके म्हणा किंवा शेती अवजारे, त्याच्यामधून त्याचे स्पेअर पार्ट वगैरे असं वापरत असतो. त्यापासून सरकारला 18% GST मिळत असतो. जास्तीत जास्त 18 म्हणजे 5%, 12%, 18% असा GST आहे, पण जास्तीत जास्त तो 18% GST आम्हाला बसतो. आता सरकारने आम्हाला मदत का करावी, तर मी एक आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं आंबा व काजू ह्यावरती साधारण काय कसं काय अर्थशास्त्र आहे. बघा, आमचा जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे, ह्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ एकूण अंदाजे 5.2 लाख हेक्टर आहे. त्यातून आंबा लागवड ही अंदाजे 32 ते 35 हजार हेक्टरवरती आहे आणि काजू लागवड ही 75 ते 80 हजार हेक्टरवर आहे. तर आंब्यामधून सरासरी उत्पादन हे 1 ते 1.5 लाख टन वार्षिक होतं. तसंच काजूमध्ये उत्पादन हे 1.5 ते 2 लाख टनाच्या आसपास जातं. एकूण आंबा व काजूचं उत्पादन हे काजूचं उत्पादन हे 50 ते 75 टनापर्यंत जातं आणि एकूण आंबा व काजूचं उत्पादन हे 1.5 ते 2 लाख टनापर्यंत जातं. यापासून बघा मित्रांनो, उपलब्ध होणारा जो रोजगार आहे, प्रत्यक्ष आंब्या ह्या शेतीतून 50 ते 75 हजार रोजगार उपलब्ध होतो व अप्रत्यक्ष 25 ते 30 हजार रोजगार उपलब्ध होतो. म्हणजे तो अप्रत्यक्ष रोजगार हे ट्रान्सपोर्टेशन किंवा अदर पॅकेजिंग वगैरे अशा माध्यमातून तो रोजगार निर्माण होतो. काजूमध्ये 1 लाख ते 1,10,000 थेट रोजगार निर्माण होतो व अप्रत्यक्ष 50 ते 60 हजार रोजगार निर्माण होतो. प्रोसेसिंग युनिटमध्ये काजूचं प्रमाण प्रोसेसिंगमध्ये जास्त आहे. एकूण रोजगार हा 2 लाख ते 2.5 लाखापर्यंत रोजगार उपलब्ध होतो. आता उलाढाल, वार्षिक उलाढाल, आंब्याची वार्षिक उलाढाल ही 8 ते 10 हजार कोटीची आहे आणि काजूची वार्षिक उलाढाल ही 4 ते 6 हजार कोटीची आहे. प्रोसेसिंग युनिट पकडून एकूण उलाढाल आंबा व काजू 10 ते 12 हजार कोटी रुपयांची आहे. आता यापासून सरकारला म्हणजे गव्हर्नमेंटला मिळणारा महसूल, कर, शेती उत्पन्न असल्यामुळे थेट गव्हर्नमेंटला कर मिळत नाही किंवा महसूल मिळत नाही. पण प्रोसेसिंगमधनं, आंबा प्रोसेसिंगमधनं म्हणजे मँगो पल्प वगैरे निघतो, त्याच्यामधनं 12% GST असतो आणि काजू प्रोसेसिंगमध्ये 5% GST. त्यातून टोटल 200 ते 250 कोटी रुपये GST मिळतो आणि इतर म्हणजे ट्रान्सपोर्टेशन वगैरे हे 300 ते 350 कोटी रुपयेच्या आसपास असते. म्हणजे एकूण सरकारी महसूल जो आहे हा 500 ते 700 कोटी रुपये मिळतो. आता या आंबा आणि काजूमधून मिळणारं परकीय चलन हे आंब्यामधून 800 ते 1000 कोटी रुपये व काजूमधून जो आपला प्रोसेस केलेला काजू एक्सपोर्ट होतो त्याच्या माध्यमातून 1000 ते 1200 कोटी रुपये
गव्हर्नमेंटला परकीय चलन मिळतं. म्हणजे टोटल 2000 ते 2200 रुपये परकीय चलन मिळतं. आता आंबा व काजू पिकावरती वापरण्यात येणारी खते, रासायनिक कीटकनाशके, शेती अवजारे, शेती अवजारांचे स्पेअर पार्ट या माध्यमातून सरकारला GST मिळतो. तो 1200 ते 1500 कोटी रुपयाच्या आसपास असतो. त्याच्यात 50% राज्य सरकारचा वाटा असतो आणि 50% केंद्र सरकारचा वाटा असतो. तर ही एकंदरीत टोटल आकडेवारी आहे, ही अंदाजित आहे. तर एवढं सगळं असून आज आपलं राज्य सरकार आम्हाला, म्हणजे काजूला तर डिक्लेअरच नाही केलं आहे, आंबा बागायतदारांना 22,000 रुपये हेक्टरी मदत करणार आहे. ती मदत ही पुरेशी नाहीच आहे, कारण त्या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेधच केलेला आहे. कारण आज शेतकरी जो आहे, सर्वसामान्य शेतकरी आहे, तर त्याचा जो खर्च आहे हेक्टरी 5 ते 6 लाखाच्या पुढे गेलेला आहे. त्याच्यामुळं आणि आमचा जो खर्च हा पूर्णपणे होऊन गेलेला आहे आणि उत्पन्न तर 10% पण नाहीच आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आमच्या इथलं कोकणातलं शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त तर झालेलेच आहे, देशोधडीला लागलेले आहे. कर्जमाफीचा फायदा तर आम्हाला होणारच नाही, कारण आमच्या इकडे ज्या अटी आणि शर्ती गव्हर्नमेंटने टाकल्या आहेत त्या पूर्ण होतच नाहीत, कारण आमच्याकडे कर्ज ही रेग्युलरच असतात. त्याच्यामुळे सरकारने या गोष्टीचा पुनर्विचार करावा आणि गांभीर्याने निर्णय घ्यावा आणि आम्हाला पुरेशी नुकसान भरपाई द्यावी. निदान NDRF तर्फे जी आता मदत सरकार हेक्टरी 22,000 रुपये करते, ती तरी किमान 5पट करावी. म्हणजे इथे जी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे ती भयानक आहे. नाहीतर आमच्या कोकणातला शेतकरी, आंबा काजू बागायतदार शेतकरी पुनर्जीवित नाही केला, म्हणजे सध्या तो मेलेलाच आहे, त्याला पुनर्जीवित नाही केला तर भविष्यात कठीण परिस्थिती निर्माण होणार आहे. कारण हा जो आता तुम्हाला मी माहिती दिली, हा पूर्णपणे ह्या वर्षीचं पूर्ण फ्लॉपच आहे, काहीच नाही आहे. हे मागील आकडेवारी आहे ती. असा विषय आहे. तर सरकारने याचा नक्कीच गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना पुरेशी मदत द्यावी. धन्यवाद.